वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आज आम्ही महाराष्ट्र चालू आहे वेडिंगसाठी, म्हणजे मॅरेजसाठी. सो आता आम्ही स्टेशनवर येऊन बसलोय, पण ट्रेन अजून आली नाहीये. बघू किती वेळात येते. आमची ट्रेन येते मागून, म्हणजे इकडून, आणि आता आम्ही पुढे जातोय. ही बघ माझी मम्मा, लईश घाई आहे तिला जायची, म्हणून पुढे पुढे जातीये. व्ह्यू ट्रेन आली है, इट्स कमिंग. ट्रेन मध्ये चढलोय, पण नो स्पेस. बघा जग्या नाही. आय डोंट नो कामा जग्या भेटेन मी. इथे आम्ही लेडीज डब्यात चढलोय, पण तिकडे ऑलरेडी जेंट्स बसले. नो, माझी मम्माने मी उभी आहे. एकतर आम्ही लेडीज डब्यात चढलो का माझी जग्या भेटेन. जग्या तर नाही, उभं राहिलं तरी भेटेन, पण नाही. इथं जस्ट ऑनली लेडीजच्या बदल्यात जेंट्स जास्त आहे. बस लेडीज डबा राहतो कशासाठी? जेंट्स. मला जग्या भेटलीये, बट मम्माला नाही भेटलीये. काय पोचलोय. माझी मम्मी नुसती पंचायती कधी फोनवर. फायनली आम्हाला दोघांना जागा भेटली प्रॉपर. आणि हे पण नाही होत मग अशी मारते. आता आलोय. माझी मम्मी बघा झोप लागली यार. फक्त 4 hours झोपलोय आम्ही. रात्री काही झोप झाली नाही. ट्रेनमध्ये निघाली. आता बघू उतरून बस कामाला रिक्षामध्ये जाणार आहे का आपण? रिक्षामध्ये जाणार आहे. आणि धुळेला जातोय. ऑलरेडी खूप लेट झालोय आम्ही. सो आम्ही उतरलोय, आता फटाफट चाललोय. गाडी कॅच करायची आम्हाला दुसरी. आम्ही रिक्षामध्ये बसलोय, आता थोडे जायला. फोन करायला होती लगेच. आम्ही बघा कशी बसलोय. हालत आमची. उद्या मम्मी जळगाव जाते. आम्ही आता थोडे पोहोचून गेलोय, पण आमचा स्टॉप नाही आलाय, म्हणून आम्ही बसलोय. आणि फायनली आम्हाला मोकळं थोडं बसायला भेटलंय. आता जातोय. हाय. मागे बसलोय, एकदम मस्त व्ह्यू येतोय बघा. हे धुळे. फायनली आम्ही तर पोहोचलो, आणि लगेच मी रेडी झाली, बिकॉज आम्ही लेट होऊन गेलो, म्हणून मी शूट नाही करू शकले रेडी व्हायचा. गेट टू रेडी विथ मी वालं. आणि माझी लिपस्टिक एकदम सगळी स्प्रेड होतीये यार. हा माझा लुक आहे. मी शूट नाही केले, बट नंतर करते, कारण की खूप गरमी आहे इथं. शूट करतोय. रेडी सगळे होऊन गेले मोस्ट. आपण आता फोटोशूट करायला आले आम्ही. मॅरेज तर वैदिक पद्धतीतून होऊन गेलं, पण वरघोडा बाकी मेन जो असं 2 टाईप्सचं लग्न इथं. बघू. तसंच आम्ही लय लेट पोचलोय. ट्रेन पण खूप लेट झाली आज. बघा माझं लोक. हे सगळ्या माझ्या आत्या बहिणी आहे. निघालोय पारवा जायला. ही आमची गँग. ही माझी मम्मा. अय मम्मा, तू लुक नाही दाखवला. ही का माझी मम्मा. इट्स माय लुक. ही माझी आतू. दाखवते मी तुम्हाला आज. माझी 4th नंबरची आतू. आतू इकडे बघा. हे माझे जिजू. हाय जिजू. हाय. हॅलो. बरोबर आलोय. ही आमची गँग इथं बसली आहे. ही माझी बहीण. लय भारी भरती आज. साडी छान आहे ना म्हणून. 4 चालू. सर्वात जास्त भारी मी दिसतीये, पण खूप ऊन आहे. एकतर इकडे धुळ्याला इथं ऊन सांगितले अंबालाल काकाने आमच्या इथं गुजरातमध्ये. महाराष्ट्रामध्ये तशीच परिस्थिती आहे. एकदम माझा मेकअप उतरून चालला. एवढा मेकअप मी थापला मीन्स लावला यार. इज्जत नाही करायची. तिने थापलाय. काय जाती एवढा उन्हात आणायचं. ओ माय गॉड, आग लागली. भागो. पळ गुंजन, पळ.
दोन जातोय आणि बघा किती लांब आहे. दुसरे धीमे धीमे चालत येत आहे. ऍक्च्युअल मध्ये ही आमची कमी आहे. 100 मधून हे फक्त 5% आहे. हे आमचे मेंबर आहे. अजून तर लय मेंबर आहे. जेव्हा आमचं स्वतःचं फॅमिली मध्ये मॅरेज राहतं ना, राडा करतो आम्ही राडा. हाय बेब. सो आम्ही ज्यांच्या घरी आलोय लग्नात त्यांच्या इथं पोहोचलोय. ही आमची मॉडेल. हॅलो. हिच्याच भावाच्या मॅरेज मध्ये आलोय आम्ही. पण लय ऊन आहे यार, खूप ऊन आहे. नक्की तू मोठी मम्मीला भेटायला. हाय मोठी मम्मी. हाय. आता हॉलवर आलो. भूक लागली यार खूप. सकाळचं काही खाल्लं बी नाही. तर एक कचोरी खाल्ली मी आता मगाशी. आता आम्ही तो हॉलमध्ये आलो जेवण करू. केस सुट्ट ठेवायची पण हे नाही, मला सण नाही होत. इतकं गंद ऊन आहे. धुळ्याला खूप ऊन आहे यार, खूप. बसले बघा तुमच्यासाठी एक माझं बाबू. हेलो बाबू. बघा किती छान जेवण आहे आमच्या इथं. डाळ भात पनीर, आय डोंट नो कोणती भाजी आहे, पापड चपाती आणि भुक्कड तर खायचं चालू बी करून दिलं. हे बाई माहिती आजी माझी प्रोटीन कमी म्हणून आम्ही त्यांना पनीर असं खायला लावतोय. वेडिंग संपलं म्हणजे मॅरेज संपलं. आता बसलोय आम्ही. थकलो यार लिटरली. सेम आहे हालत. बघा कशी हालत झाली आहे. मेकअप पण उतरून गेलो. नुसती काजळ चमकतीये ब्ल्यू ब्ल्यू. मी कपडे चेंज करून फ्रेश झालो. सगळा मेकअप निघालाय बट काजळ नाही निघाली अजून. सो आता आम्ही निघतोय इकडून अंमळनेर कदाच जाऊ. तिकडून आम्हाला ट्रेन आहे विरारसाठी. आय थिंक सो रात्रीचे 10 o'clock होते. एकतर माझ्या फोनमध्ये चार्जिंग नाही आहे. आय डोंट नो मी कसं काय ब्लॉग बनवीन बट बनवीन तितकं बनवीन. चला निघतोय फायनली. चलो बाय बाय बाय. आता आम्ही निघालो. हा आता मी माझी मम्मी बॅग देते मला लगेच सांगायला. हे बघा ही. सो गाईज आता मी निघालोय. तर मेकअप बी उतरून गेलाय माझा. चल दे बाय. दादा हमारा लुक चेंज हो गया. बाय 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 गाईज. सो आता आम्ही सगळे अलग अलग चाललोय. हा कोणी रुंजणाला चाललोय, कोणी नाशिकला चाललोय ना आम्ही विरारला चाललोय. पहिले नरडाणा चाललो ना मम्मी आपण. हा आता पहिले आम्ही नरडाणा जाऊ. तिथून आमची ट्रेन आहे आय थिंक सो 7:30 वाजता. सो आम्ही निघालो आता. आता आम्ही धुळ्याला बाय करू. अजून नाही के बनवून चालले. हे कार्यालयाला आम्ही टाटा बाय बाय केला. आता रिक्षामध्ये बसलोय. बघा शुभा आणि आम्ही रिक्षामध्ये बसलोय लेडीज गँग. आमचा प्लॅन परत चेंज झाला. आता आम्ही परत बसमध्ये बसलो. नरडाणा चाललोय. पप्पा बोलले का ट्रेन मध्ये या, ट्रेन मध्ये चांगलं राहणार. आता आम्ही बस मध्ये चाललोय नरडाणा. तिकडून आमची 7:30 ची ट्रेन आहे.
बघू काय होतं. भेटती का नाही ट्रेन हे प्रॉब्लेम आहे आता. म्हणजे धुळेतून नरडाणा 1 hour समथिंग लागतं आणि आम्हाला आत्ता बस भेटली. इवन आय थिंक सो लोकल टाईप. माहिती नाही आता पोहोचू टाईमवर का नाही पोहोचू. भगवान भरोसा. आम्हाला बस एकतरी लेट भेटली. म्हणजे गेली 2-3 बस, पण ॲक्च्युअली मध्ये एक प्रॉब्लेम तिकडे झाला होता की ते कोणते तरी ओल्ड बाबा होते. आय थिंक ओल्ड होते ते बाबा. त्यांना लग्न मारून गेला आणि कोणीच हेल्प करायला नाही. एक सुरतचा भाऊ होता म्हणजे पोरगा टाईप, तर त्यांनी हेल्प केली त्यांना. आणि आम्ही पण गेलो. मी विचारलं तू काय झालं, ते एक साईड लग्न मारला असं सांगितलं. मग त्यांचे नातूच होते फक्त. त्यांच्याकडे फोन नंबर बी नाही का त्यांच्या घरच्यांना फोन करीन असं तसं. तरी त्यांनी ॲम्ब्युलन्सला बोलवलं ते सुरतवाल्या भाऊनी. पण किती अर्धा तास 1 तास झाला पण ती ॲम्ब्युलन्स आलीच नाही लवकर. तो बाबा बेशुद्ध व्हायला लागला होता. शेवट एक पोलिसवाला आला. त्यांनी फोन करून हैराण करून तेव्हा जाऊन ती ॲम्ब्युलन्स आली. वाचलाय तो बाबा आज, खरं वाचला. खूप खराब येते दवाखान्याचे लोक धुळेचे. बसून लोक ॲम्ब्युलन्स नाही आणतं लवकर. एवढा फोन केला तरी सुद्धा. पण आय होप ते बाबा बरोबर जायला पाहिजे. त्यांच्या घरच्या लवकर पोहोचून जाईल. कोणाला बी असं चान्स भेटला ना प्लीज हेल्प करा. मी आज पाहिलं इथल्या लोकांनी बिलकुल बी हेल्प नाही केलं आहे. माझी मम्मा होती आणि मी होती, पण इथले बाया नुसते विचारत का आमचं ओळखीचं आहे ओळखीचं, पण ते थांबत नव्हते कारण की त्यांची बस सुटून जाईल. त्यांच्या गावाचे लोक असं सुद्धा इथे थांबले नाही. मीन्स आय थिंक तुम्हाला जर बी चान्स भेटेल ना कोणाला मदत करायची तुम्ही करा नक्की. पुण्य कमवायला भेटेल तुम्हाला. पाप धुतील आपले सगळे. पाप तर आपण करतो नाही एवढं जास्त, थोडे होऊन जातं पण एकदम बाय मिस्टेक. सो काही नाही, आता आम्ही निघालोय नरडाणासाठी. पोहोचू लवकर. क्रॉसिंग कर. आता आलो नरडाणा. म्हणजे स्टेशनवर तिकीट काढली ना मी चालली वरते. म्हणजे त्या ऑपोजिट साईडला आहे. ट्रेन यायची तयारी. फायनली आम्हाला ट्रेन भेटणार आहे पण जग्याने भेटणार आहे. तर मी माझं खायचं घेतलं. थोडंसं भूक लागली मला एकतर. सो मी आता हा ब्लॉग इथे एंड अप करते बिकॉज मला आता झोप लागणार आहे. माझ्या फोनमध्ये बॅटरी बी नाही आहे. सो गुड बाय. तुम्हाला आवडला असेल हा ब्लॉग तर वेट करा सेकंड ब्लॉगचा. आणि लाईक कमेंट सबस्क्राईब पण करा.